गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काषाय वस्त्रकरदंडधरणं कमण्डलपद्मकरं शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्णो मुकुंद आनंददायकः मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागरः. श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा. 12 वर्ष तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे. नृसेवाडी म्हणून प्रसिद्ध आज ते स्थान. सहस्रवादी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगोद्धरा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरवती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्र वर्णिल्या. महासिद्ध स्थान ए वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमेने गृहात. घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघोणी जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊनी हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरोनी उरत इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माजारी. एके दिनी एक भक्त दुरुणी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणती श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरी लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत. येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य. पूजा अर्चना करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्राची झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत. श्री गुरूंनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला. लोकतीशी समजावित परिती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ
साधू रूपे तेथे येत, म्हणतीजा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान, पादुका शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता पुत्र रात्र झाली, निद्रा तिसी लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली, काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करीत. ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाही जीवित, पतीसी उठविणी दावित, श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपरासे महिमान, अदृश्य रूपे नारायण ते राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3. श्री दत्तात्रेय चरणार्पणमस्तु. शुभमभवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.